नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित तिसरं प्रकरण मसावी लसावी यातील आपण सराव संच 13चा प्रश्न क्रमांक 2 घेणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 2 काय आहे? खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा। त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या। म्हणजे आपल्याला ह्या उदाहरणांमध्ये पहिल्यांदा मसावी काढायचं आहे, नंतर लसावी काढायचं आहे आणि मग त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार। मग मसावी आणि लसावीचा गुणाकार करायचा, तो किती येतो आणि मग दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार काढायचा आहे। ते दोन्ही गुणाकार समान आहेत याचा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे। तर घेऊया पहिलं उदाहरण। 32 आणि 37। 32चे अवयव पाडूया। बे एक बे, तिनामधनं 2 गेले 1 उरला, बेसक 12। पुन्हा 2ने भाग देऊ आपण। बे आठी 16, 2ने भाग दिला 8ला, बे चौक 8, बे दुणे 4 आणि बे एक बे। 37, 37ला 34नेच भाग जाणार आहे कारण 37 मूळ संख्या आहे। आता याचे अवयव आपण लिहून घेऊया। 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2। नंतर 37चे अवयव आलेले आहेत फक्त 37। आता मसावी पहिल्यांदा काढायचा आहे। मसावी बरोबर आपण दोघांमध्ये सामायिक असलेला अवयव आपण घेतो। दोघांमध्ये कोणत्याही अवयव सामायिक नाही। इथं 2 2 आहे, इथं 37 आहे। जर एकही अवयव सामायिक नसेल तर त्याचा मसावी 1 येतो, म्हणजे मसावी 1 आलेला आहे। लसावी बरोबर आता सामायिक असलेल्या संख्या आपण घेतो। सामायिक असलेल्या संख्या कुठल्याच नाही आहे। मग आता उरलेल्या सगळ्या संख्या म्हणजे लसावी। मग 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 37, म्हणजे उरलेल्या संख्यांचा जो गुणाकार असतो। आता सामायिक संख्या आणि उरलेल्या संख्या यांचा गुणाकार लसावी असतो, हे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे। तर इथं सामायिक कुठलेच अवयव नाही आहे, म्हणून उरलेले सगळे अवयव म्हणजे आपण हे सगळ्या संख्या घेतल्या तर त्यांचा गुणाकार। आता इथं हा गुणाकार जुळणार आहे। बे दुणे 4, 4 दुणे 8, 8 8 दुणे 16 आणि 16 दुणे 32, म्हणजे हा गुणाकार आपल्याला 32 गुणिले 37 करावा लागणार आहे। मग जर आपण 32 गुणिले 37 केलं, गुणाकार केला आपण, बत्तीस गुणिले 37, 7 दुणे 14, हातचा 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, 0, 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9, 4 4, 6 2 8, 9 2 11, 1111 म्हणजे 1184। लसावी आलेला आहे 1184। आता आपल्याला मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा आहे। मग मसावी गुणिले लसावी। आता मसावी आहे 1 आणि लसावी आहे 1184। मग 1 गुणिले 1184। आता एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या उत्तर येतं, म्हणून इथं 1184। आता आपण दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करूया। दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दिलेल्या दोन संख्या आहेत 32 आणि 37, म्हणून 32 गुणिले 37। आता आपण 32 आणि 37चा गुणाकार केलेलाच आहे, तो आलेला आहे 1184, म्हणजे हा गुणाकार येतो 1184। म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार
1184 आला. दिलेल्या संख्यांचा गुणाकारसुद्धा 1184 आला. म्हणजेच मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हे समान असतात. म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हे दोन्ही समान आहे. त्याचा पडताळा आपण घेतलेला आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 46 आणि 51 पुढच्या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, 46 आणि 51. आता 46चे आपण अवयव पाडूया. एकक्षाने 6 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. मग बेदुणे 4 बेत्रिक 6. आता 23 ही मूळ संख्या आहे म्हणजे आपल्याला 23नेच भागावं लागेल. 23 एक 23. आता 51 इथे आपण 3ने भाग देऊया कारण 5 आणि 1 6 म्हणजे अंकांची बेरीज आपण केली 6 आली. 6ला 3ने भाग जातो म्हणजे 51ला पण 3ने भाग जाणार. ही 3ची कसोटी आहे. मग 3 1 3. 5मधनं 3 गेले 2 उरले 1 घेतला 3 7 21. 17सुद्धा मूळ संख्या आहे म्हणून 17 1 17. आता 46चे अवयव आपण लिहून घेऊया. 2 गुणिले 23 आणि 51चे अवयव 3 गुणिले 17. आता पहिल्यांदा आपण काढणार आहोत मसावी. आता मसावीसाठी आपण दोन्ही संख्यांमधले सामायिक अवयव घेतो. इथे कुठला सामायिक अवयव नाही आहे. 2 इथे खाली नाही, 23 नाही, 3 नाही, 17 नाही. म्हणजे याचा सामायिक अवयव कोणताच नसेल तर मसावी 1 येतो. म्हणजे मसावी आलेला आहे 1. आता लसावी. कोणत्याच मूळ संख्या इथं किंवा कोणत्याच अवयव इथं सामायिक नाही. म्हणजे सगळ्या संख्या आपल्याला या ठिकाणी गुणाकारामध्ये घ्याव्या लागतील. 2 गुणिले 23 गुणिले 3 गुणिले 17. आता हा जर गुणाकार आपण केला तर 23 दुणे 46 आणि 17 त्रिक 51. म्हणजे लसावी काढण्यासाठी आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. 46 गुणिले 51. 6 1 6 4 1 4 0 5 30 ह्याच्या 3 आले. 5 20 आणि 3 23. इथे बेरीज करतो आपण. 6 आणि 0 6 4 आणि 0 4 3 2 2346. मसावी आलेला आहे 1 आणि लसावी आलेला आहे 2346. आता मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी आहे 1 आणि लसावी आहे 2346 बरोबर उत्तर येईल 2346. कारण कोणत्याही संख्येला 1ने गुणलं तर गुणाकार ती संख्या येतं. आता दिलेल्या संख्यांचा गुणाकार आता दिलेल्या संख्या आहेत 46 आणि 51. 46 गुणिले 51. आता 46 गुणिले 51 हा गुणाकार आपण इथे केलेलाच आहे. तो आलेला आहे 2346. 2346 म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार समान आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी पडताळा आपण घेतलेला आहे की मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. पुढचं तिसरं उदाहरण घेऊया. 15 आणि 60. आता 15चे अवयव 3ने भाग जातोय 15ला. 3 5 15. 5ला 5ने भाग दिला. 5 1 5. आता इथं 60. 60ला आपण 2ने भाग देऊ. बेत्रिक 6 आणि
शून्य. पुन्हा आपण शून्य आहे म्हणजे 2ने भाग देऊ शकतो आहे, कारण 2ने भाग जाणार आहे. बे एक बे. 3 आता 2 गेले 1 उरला. बे पंचे 10. 3 पाचे 15 आणि 5 एक 5. 15चे अवयव 3 गुणिले 5 आणि 60चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. हे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. आता लसावी मसावी काढू आपण आधी. मसावी बरोबर दोघांमध्ये सामायिक असलेल्या संख्या. आता त्यांना अंडरलाईन करा. इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग जोडीबद्दल आपण एक संख्या घेतो 3. आता इथं 5 आहे, इथं 5 आहे. गुणिले 5. बाकी कुठल्या संख्या सामायिक नाही आहे आता, म्हणजे 5 त्रिक 15. सामायिक मूळ अवयव या ठिकाणी घ्यायचे आहेत मसावीसाठी. आता लसावीसाठी आपण सामायिक ज्या संख्या आहेत किंवा सामायिक जे मूळ अवयव आहेत ते घेतो पहिल्यांदा. मग 3 गुणिले 5. आता इथं वरती उरलेली काही संख्या नाही आहे. इथं खाली आहे 2 गुणिले 2 आणि उरलेल्या सगळ्या घ्यायच्या. मग 5 त्रिक 15. 15 दुणे 30 आणि 30 दुणे 60. म्हणजे लसावी आलेला आहे 60 आणि मसावी आलेला आहे 15. मग आपण आता त्यांचा गुणाकार करूया. मसावी गुणिले लसावी बरोबर 15. मसावी आहे 15 आणि लसावी आहे 60. 15 शून्य शून्य. 15 सक 90. 900. म्हणजे 15 गुणिले 60 गुणाकार आलेला आहे 900. आता दिलेल्या संख्यांचा गुणाकार. दिलेल्या संख्या ही त्याच आहेत बरोबर. 15 गुणिले 60 हा गुणाकारसुद्धा येतो 900. म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार समान आहे. त्याचा पडताळा आपण घेतलेला आहे. तर पुढचं उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण. संख्या आहेत 18 आणि 63. तर 18ला प्रथम भाग देऊया. 18ला 2ने भाग जातोय. बे 9 18. 9ला 3ने भाग दिला. 3 त्रिक 9 आणि 3ला 3ने भाग दिला. 3 एक 3. 63. 63ला 3ने भाग दिला आपण. 3 दुणे 6. कारण 6 आणि 3 9 आपण बेरीज केली. 9ला 3ने भाग जातो म्हणून 3 दुणे 6. 3 एक 3. पुन्हा 3ने भाग जातो आहे. 3 7 21 आणि 7 एक 7. 18 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 63 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 7. मसावी दोघांमध्ये असलेले सामायिक अवयव. इथं 3 आहे, इथं 3 आहे. हा 3 आपण घेतला. हा एक 3 आहे, हा एक 3 आहे. हा एक 3 घेतला म्हणजे मसावी आलेला आहे 3 त्रिक 9 आणि लसावी बरोबर. आता लसावीसाठी आपण सामायिक संख्या आधी लिहितो किंवा सामायिक मूळ अवयव आपण आधी लिहितो. मग 3 गुणिले 3 कारण याला अंडरलाईन केलेलं आहे त्या संख्या घ्यायच्या. आणि आता उरलेल्या संख्या. आता वरती इथं उरलेली आहे 2 कारण ती सामायिक नाही आहे. आणि इथं उरलेली आहे 7. 10 गुणाकार आपण केला तर 3 त्रिक 9. 9 दुणे 18 आणि 18 7 126. 126 म्हणजे लसावी आलेला आहे 126 आणि मसावी आलेला आहे 9. आता मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी 9 आणि लसावी 126. 9 गुणिले 126 म्हणजे 126ला आपल्याला 9ने गुणायचं आहे.
126 गुणिले 9 नमसक 54 हातच्या आले 5 9 दुणे 18 18 आणि 5 23 हातच्या आले 2 9 1 9 9 2 11 1134. आता दिलेल्या संख्यांचा गुणाकार. तर इथं दिलेल्या संख्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे आतापर्यंत आपल्याला गुणाकार करावा लागला नाही पुन्हा, पण इथं आता गुणाकार करावा लागेल. दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर 18 गुणिले 63. आता 18 गुणिले 63 गुणाकार करूया. तिने 8 24 हातच्या 2 3 1 3 आणि 2 5 0 3 गुणलं म्हणून 0 दिला. आता 6 ने 6 8 48 हातच्या आले 4 6 1 6 4 10 4 अधिक 0 4 8 आणि 5 13 हातचा 1 0 अधिक 1 1 81 1 म्हणजे 1134 आलेला आहे. यांचा गुणाकार आलेला आहे 1134. म्हणजे पुन्हा दोन्ही ह्या संख्या समान आलेल्या आहेत. म्हणजे मसावी गुणिले लसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. दोन्ही समान येतात याचा पडताळा आपण घेतलेला आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. शेवटचं उदाहरण आहे 5वं उदाहरण. 78 आणि 104. 78ला 2ने भाग जातोय. 7ला प्रथम भाग देऊया आपण. बेत्रिक 6 7मधनं 6 गेले 1 उरला. एकावरती 8 घेतले म्हणजे 18 झाले. 2 9 18. पुन्हा 3ने भाग देऊ. 3 1 3 3 त्रिक 9 आणि 13 मूळ संख्या आहे म्हणून 13ला 13नेच भाग जाईल. 13 1 13. 104 104ला एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. 2 पंचे 10 2 दुणे 4. पुन्हा एकक स्थानी 2 आहे म्हणून 2ने भाग देऊया. 2 दुणे 4 5मधनं 4 गेले 1 उरला. 2 घेतले 6 झाले. 2 सक 12. पुन्हा 2ने भाग जातोय. 2 1 2 2 त्रिक 6. 13ला 13नेच भाग जाईल. 13 1 13. मग 78चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 13 आणि 104चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. आता मसावी. दोघांमध्ये सामायिक असलेले अवयव 2 2 2 लिहिला. नंतर 3 नाही आहे. 2 2 नाही आहे. 13 गुणिले 13. 13 दुणे 26 म्हणजे मसावी आलेला आहे 26. आता लसावी बरोबर. आधी सामायिक मूळ अवयव घ्यायचे आहेत. 2 गुणिले 13. आता उरलेले वरती उरलेले आहे 3 गुणिले खाली उरलेले आहेत 2 वेळा 2 2 गुणिले 2. आता 2 दुणे 4 4 त्रिक 12 12 दुणे 24 आणि 24 गुणिले 13. 13 13 चोक 52 हातच्या आले 5. 13 दुणे 26 26 आणि 5 31 312. म्हणजे लसावी बरोबर 312. म्हणजे लसावी 312 आला आणि मसावी 26 आलेला आहे. मग आता आपण मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करूया. मसावी गुणिले लसावी बरोबर 26 गुणिले 312. आता 312 गुणिले 26
6 दुणे 12 चा 1, 6 1 6 आणि 1 7, 6 त्रिक 18. आता 6ने गुणलं म्हणून आपण 0 दिला. बे दुणे 4, बे 1 बे, बे त्रिक 6, 2 अधिक 0 2, 7 आणि 4 11 चा 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 चा 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, म्हणजे 8112 गुणाकार आलेला आहे. म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार 8112. आता दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर 78 गुणिले 104. आता आपण 104 गुणिले 78 करूया. 8 चौक 32, 8 आले 3, 8 0 0 आणि 3 3, 8 1 8. 8ने गुणलं. आता आपण 7ने गुणूया म्हणून 0 दिला. 7 चौक 28, हातचा 2 आले, 7 0 0 आणि 2 2, 7 1 7. 2 2, 8 आणि 3 11 चा 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 चा 1, 7 आणि 1 8. हा सुद्धा गुणाकार तेवढा झालेला आहे 8112. म्हणजे इथं मसावी आणि लसावी या दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार समान आलेले आहेत. म्हणून पडताळा आपण घेतलेला आहे मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मसावी लसावी काढायचं असेल तर आपण एकाच उदाहरणामध्ये मसावी लसावी काढू शकतो. आणि पुन्हा पडताळा घ्यायचा असेल की मसावी गुणिले लसावी आणि दोन संख्यांचा गुणाकार हे दोन्ही समानच असतात, तर हा पडताळा आपण घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.